गणेशोत्सवात सर्व गणेश भक्तांचं लक्ष वेधून घेणाऱ्या प्रसिद्ध अशा पुण्यातील कलावंत ढोल ताशा पथकाचा शुभारंभ सोहळा मोठ्या थाटामाटात आज नूतन मराठी विद्यालय या ठिकाणी संपन्न झाला। कलावंतांच्या वाद्य पथकाचं पूजन अंध विद्यार्थ्यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं। 2014 मध्ये स्थापित झालेल्या कलावंत ढोल ताशा पथक प्रत्येक गणेश उत्सव मिरवणुकीत सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत असतात। या शुभारंभ कलावंत ढोल ताशाचे सौरभ गोखले, सिद्धार्थ जाधव, श्रुती मराठे, तेजस्वी पंडित यांच्यासह मराठीतील अनेक कलावंतांची या ठिकाणी उपस्थिती होती। अंध मुलींनी सुद्धा ढोल ताशा वाजवण्याचा यावेळी आनंद लुटला। कलावंत ढोल ताशा पथकाला 12 वर्ष झाली आणि मलाही एवढीच वर्ष झालेली आहे। मी पहिल्या वर्षापासून कलावंतमध्ये आहे आणि दरवर्षी आमची संख्या स्ट्रेंथ म्हणू शकतो आपण त्याला, ही वाढत चाललेली आहे। सुरुवात अगदीच 20-25 लोकांनी झाली आणि आज साधारण यावर्षी 200 ते 250 लोक ऑलरेडी पथकामध्ये आहेत। हे सुद्धा आम्ही लिमिट केलंय म्हणून ॲडमिशनची संख्या खूप जास्त होती, पण ही लिमिटेड संख्या आम्ही तेवढी केलेली आहे। सो दरवर्षी वाढतंय आणि त्याचा खूप आनंद होतो। या वर्षीचं वैशिष्ट्य असं की आम्ही वाद्यपूजन अंधशाळेच्या पुण्याच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्या हस्ते करायचं ठरवलं होतं, कारण आमच्या डोक्यात अशी कल्पना होती की हा उत्सव आपल्यापर्यंत सामान्य जनांपर्यंत तर अगदी सहज जातो, पण समाजातले असेही काही घटक असतात ज्यांच्यापर्यंत ह्या उत्सवाची जी ऊर्जा असते ती पोहोचू शकत नाही। सो त्यांनाही कुठेतरी या उत्सवात सामील करून घेणं, आपल्याबरोबर त्यांनाही ती ऊर्जा अनुभवण्याची एक संधी देणं, यासाठी या वर्षीपासून आम्ही असे उपक्रम घेतोय हातात। त्यामुळे या वर्षीचं वाद्यपूजन हे अंधशाळेच्या विद्यार्थिनींच्या हस्ते असेल। यंदाचं हे 12वं वर्ष आहे आमचं कलावंत ट्रस्ट तर्फे। म्हणजे ढोल ताशा पथक आमचं माहिती आता आय थिंक बऱ्याच ठिकाणी माहीत सुद्धा झालेलं आहे। सगळे कलावंत मिळून एकत्र येऊन बाप्पाची सेवा करतात। म्हणजे अख्ख्या गणेशोत्सवामध्ये सुरुवातीला मध्ये जसे जसे आम्हाला बोलवणं येतं तसं तसं आम्ही सगळीकडे जाऊन वेळेनुसार, म्हणजे जे जे कलाकार अवेलेबल आहेत त्यांच्या वेळेनुसार आम्ही सगळे जाऊन वादन करत असतो। आणि आजचा दिवस खासच असतो दरवर्षी, कारण वाद्यपूजन असतं। आज खऱ्या अर्थाने सुरुवात होते, खऱ्या अर्थाने श्री गणेशा होतो असं आपण म्हणूया, आणि इथून आमची प्रॅक्टिस सुरू होते। या सगळ्या कलाकारांच्या, पुण्यातल्या सगळ्या नाट्यकवी रंगकर्मीच्या काय म्हणजे भावनेतून तयार झालेलं ढोल ताशा पथक, आणि आज त्याचं स्वरूप खूप मोठं होतं आहे, ते ट्रस्ट झालं आहे। मी तर या पथकात माझा मित्र सौरभ गोखले याच्यामुळेच आहे। मी एकदा ते तर कट्टूच्या प्रमोशनला आलो होतं आणि त्यांची इथे सराव सुरू होता, आणि हे माझं 4थं वर्ष आहे। मी दरवर्षी येऊन या ढोल ताशा पथकात वाजवण्याचा आनंद खूप वेगळा घेत असतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।